नमस्कार. आषाढ महिना लागताच प्रत्येकाच्या घरात काही ना काही तळणीचे पारंपरिक पदार्थ करण्यास सुरुवात होते. त्यातीलच एक पदार्थ आज आपण करणार आहोत, कापण्या. त्यासाठी इथे मी 1 वाटी भरून गूळ घेतला आहे. हा गूळ आपण बारीक चिरून घ्यायचा आहे. आता ज्या वाटीने आपण गूळ घेतला होता त्याच वाटीने आपण मोजून 1 वाटी गरम पाणी घेतलं आहे. गरम पाणी आपल्याला गुळात घालायचं आहे व ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. गरम पाण्यात गुळ हा चांगला असा मिक्स होतो व लवकर वितळतो. आता 5 ते 10 मिनिट हे मिश्रण आपण बाजूला ठेवून देणार आहोत. यानंतर आपण एका खलबत्त्यात 2 चमचे बडीशोप व 2-3 वेलचीचे दाणे आपण छान असे कुटून घेणार आहोत. बडीशोप व वेलचीमुळे कापण्या या छान अशा चवीला खमंग लागतात. यानंतर आता एका भांड्यात आपल्याला ज्या वाटीने आपण गूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने मोजून 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर यात आपल्याला 2 चमचे बेसनाचं पीठ घालायचं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर यात मी कुटून घेतलेली बडीशोप घातली आहे, पाव चमचा सुंठ पावडर घातली आहे, 2 चमचे खसखस घातली आहे व अगदी चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे. कुठल्याही गोड पदार्थात मीठ घातलं की गोड पदार्थाची चव छान लागते. आता हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एकत्र करून झालं की आता यात आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. इथे मी मोठे 2 चमचे भरून तेल हे कडकडीत गरम करून घेतले आहे व आता आपण हे पिठावर घालून घेणार आहोत व एका चमच्याच्या साह्याने गरम असतानाच अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता पीठ हे थोडंसं थंड झालं की हाताने पिठाला हे तेल छान असं लावून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ हे हलकं होतं व आपल्या कापण्या या खुसखुशीत होतील. यानंतर आता तयार पिठात आपल्याला गाळणीच्या साह्याने गाळून गुळाचं पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आहे, म्हणजे पिठाचं व पाण्याचं प्रमाण हे चुकणार नाही. अगदी थोडं थोडं पाणी घालत या ठिकाणी मी इथे पीठ हे मळून घेत आहे. आपल्याला हे पीठ मळताना थोडंसं घट्ट मळायचं आहे, म्हणजे आपण नॉर्मली चपात्यांचं पीठ मळतो त्यापेक्षा अगदी थोडंसं घट्टसर हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे. अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत मी इथे घट्ट असा गोळा मळून घेतला आहे. आता तयार मळलेलं पीठ आपल्याला 15 ते 20 मिनिट झाकण ठेवून भिजवून घ्यायचं आहे. आता 15 ते 20 मिनिट झाले आहे. तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान असं मुरलं आहे. आता पोळपाटाला थोडंसं तेल लावून आपण हे पीठ छान असं मळून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असा हा गोळा तयार झाला आहे. आता तयार पिठापासून चपातीला घेतो तेवढा गोळा घ्यायचा आहे व आपल्याला छान असा याची चपाती लाटून घ्यायची आहे. आणि वरतून आपण याची चपाती लाटत असताना थोडासा इथे खसखसीचा वापर केला आहे, म्हणजे कापण्या ह्या दिसताना अगदी छान दिसतील, सुरेख दिसतील व चवही याची छान लागेल. आता ही चपाती लाटत असताना आपण थोडीशी जाडसर ठेवणार आहोत. तुम्ही पातळ देखील ही लाटू शकता. पातळ लाटली की कापण्या ह्या कुरकुरीत होतात व थोडीशी जाडसर ठेवली की कापण्या ह्या छान अशा खमंग खुसखुशीत होतात. आता या पद्धतीने थोडीशी जाडसरच मी इथे ही चपाती ठेवली आहे. आता ही चपाती आपली परफेक्ट लाटून झाली की आपल्याला याला कापण्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही देखील अशा पद्धतीने डायमंड शेपमध्ये हे काप करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्या परफेक्ट अशा कापण्या तयार होतील. तुम्ही इथे बघू शकता थोडीशी जाडसर आपली ही कापणी तयार झाली आहे. दिसायला अगदी सुरेख अशा या कापण्या दिसत आहे. अशा पद्धतीने सर्व कापण्या या ठिकाणी मी तयार करून घेतल्या आहे. आता कढईत मी कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे व आता गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवली आहे. त्यानंतर आपण कडकडीत तेलावर कापण्या सोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला या कापण्या छान अशा खमंग खरपूस तळून घ्यायच्या आहे. या कापण्या तळत असताना लक्षात ठेवायचे आहे की कापण्या ह्या मीडियम टू लो फ्लेमवरच तळाव्या, म्हणजे त्या करपत नाही. कुठलाही गोडाचा पदार्थ हा कमी गॅसवरच तळला की तो छान खमंग खुसखुशीत होतो. मोठा गॅस ठेवला की तो करपू शकतो. आता इथे बघू शकता छान अशा आपल्या कापण्या तळलेल्या आहेत. रंग देखील अगदी सुरेख आला आहे. अशा पद्धतीने आपण सर्व कापण्या या ठिकाणी आता तळून घेणार आहोत. अगदी झटपट होणारा हा पौष्टिक पदार्थ आहे. तुम्ही बघू शकता अगदी घरगुती साहित्यातच आपल्या या कापण्या तयार झाल्या आहे. अगदी छान अशा या सुरेख कापण्या तुम्ही देखील करून बघा व कशा झाल्या मला नक्की कळवा. व अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.